जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, तुम्ही जर आपला थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल, तर तुम्हाला असा स्टेटस जर तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठे स्किप करायचं नाही, कारण भावानो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेच म्हणून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल. तर भावानो, अवघे काही दिवसच बाकी राहिलेत. अण्णाभाऊ साठे यांची जयंती येतच आहे. तर 1 ऑगस्टला भावानो जयंती असते. तर त्या जयंतीनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, मटेरियल मिळून जाईल आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड सुद्धा मिळून जाईल. तर भावांनो, काही मित्रांच्या अशा कमेंट आलत्या की भावा पासवर्ड देत जाऊ नको. तर भावांनो, तुम्ही फक्त मटेरियल घेता, व्हिडिओ बघत नाही. त्याच्यामुळे भावांनो मी मटेरियलला पासवर्ड देत असतो. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्याकडे अलाइट मोशन ऍप्लिकेशन नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि भावांनो, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिम्पली भावांनो, हे अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्या. आणि भावांनो, खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. तर भावांनो, पाहू शकता या सॉन्गला बिटमार्क करून दिलेले आहे मी. तर भावांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी 2 प्रोजेक्ट दिले, ते इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये येऊन जाईल. तर पाहू शकता या सॉन्गला मी बिटमार्क करून दिलेले आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपले मटेरियल जे आहे ना, ते मटेरियल सर्व व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा भावांनो, आपल्याला इथे एक फोटो ऍड करून घ्यायचा आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे. तुम्ही जर डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या. पासवर्ड सुद्धा व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सिम्पली तुम्हाला हा 1 नंबर फोटो आपल्याला इथं ऍड करून घ्यायचे. या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ना, भावना याची लेंथ तुम्हाला 7.5 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता आपले लिरिक्स ऐकून घ्यायचे आहेत आणि इथं टाईप करायचे आहेत. भावनो, आपल्याला इथे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ऍप्लिकेशनची काहीच आवश्यकता नाही. तर आपल्याला फक्त इथं तुम्हाला इंग्लिश फॉन्ट दिलेला आहे. तो इंग्लिशसाठी सुद्धा उपयोगी आहे आणि मराठीसाठी सुद्धा उपयोगी आहे. तर आपल्याला तो फॉन्ट ऍड करून घ्यायचा आहे. तुम्हाला भावनो फोल्डरमध्ये दिलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती फॉन्ट दिलेला आहे. तर तो फॉन्ट डाउनलोड करून घ्या आणि अलाइट मोशनमध्ये ऍड करून घ्या. तुम्हाला जर फॉन्ट ऍड करता येत नसतील तर त्याच्यावरती भावनो सुद्धा मी ट्युटोरियल बनवलेलं आहे. ते सुद्धा ट्युटोरियल तुम्ही बघून फॉन्ट ऍड करून घ्यायचे आहेत. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, टेक्स्ट मध्ये जायचे. आपले पहिले जे लिरिक्स आहे ना, ते पहिले लिरिक्स इथं ऐकून घ्यायचे आणि टाईप करायचे आहे. तर भावनो, आपले पहिले लिरिक्स इथं टाईप करून घ्या. तर भावांनो, आपले पहिले लिरिक्स इथं टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला सेंटर करायचे. सेंटर केल्यानंतर फॉन्टमध्ये जायचे आणि भावांनो, जो आपला फॉन्ट आहे ना, तो फॉन्ट व्यवस्थित इथं सिलेक्ट करायचा आहे. तर व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जायचे आणि आपण जो फॉन्ट ऍड केलेला आहे ना, तो फॉन्ट इथे व्यवस्थित येऊन जाईल. याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला याची साईज जी आहे ना, ती भावांनो, याची साईज 14 ठेवून घ्यायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सिम्पली भावांनो, तुम्हाला तो व्यवस्थित फॉन्ट जो आहे तो व्यवस्थित खालच्या बाजूला इथे ठेवून घ्यायचा. इथे खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर हा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा. वाढलेला पार्ट कट केल्यानंतर या टेक्स्टवरती क्लिक करायचे. बॉर्डर अँड शॅडो मध्ये जाऊन याचा शॅडो तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे. ऑन केल्यानंतर कलर मध्ये जायचे आणि पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे. पांढरा कलर ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला याची साईज, भावानं, तुम्हाला याची साईज 100 ठेवून घ्यायची आहे. तर अशी व्यवस्थित साईज 100 ठेवून घेतल्यानंतर खालच्या बाजूला यायचे, पोझिशनवरती यायचंय. तुम्हाला एक्स जे आहे ती 0 ठेवून घ्यायचं आहे आणि वाय सुद्धा भावनो तुम्हाला 0 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर कलर मध्ये जाऊन पांढरा कलर ठेवा, ओके असा, आणि बॅक यायचे. बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्लिक करायचे आणि भावनो, तुम्हाला एक इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. इफेक्ट मध्ये जायचे, ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला फेड इन फेड आउट हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इन जो आहे तो बंद करायचा आहे, आउट आहे तो चालू ठेवून घ्यायचा. असं व्यवस्थित चालू केल्यानंतर पाहू शकता असं व्यवस्थित दिसून जाईल. पुन्हा या टेक्स्टवरती क्लिक करायचे. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला याचा डुप्लिकेट करून घ्यायचा. डुप्लिकेट केल्यानंतर सिम्पली तो व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा. वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. एडिट टेक्स्ट मध्ये जाऊन तुम्हाला ह्या टेक्स्ट एडिट करून घ्यायचा आहे आणि जो भावांनो तुम्हाला इमोजी इथे ठेवून घ्यायचे आहेत ना, ते इमोजी इथे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत.
इमोजी ठेवून घेतल्यानंतर कलरमध्ये जायचे, 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे, ग्रेडियंट करून घ्यायचे आणि ओके करायचे. असं ओके केल्यानंतर पाहू शकतो भावांनो आपले लिरिक्स आहेत ना ते व्यवस्थित दिसून जातील. आणि भावांनो जे पुढचे जे लिरिक्स आहेत ना ते पुढचे लिरिक्स तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहेत. आपले लिरिक्स जे आहेत ना ते 7.5 इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. तर सर्व लिरिक्स टाईप करून घ्या. आणि भावांनो 7.5 या बीट मार्कपासून आपले फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन सिम्पली भावांनो तुम्हाला हे फोटो मी दिलेत ना हे फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे फोटो असे सिलेक्ट करायचे आहेत. तर हे फोटो भावांनो व्यवस्थित असे सिलेक्ट करा. तुम्हाला याचा रेशो जो आहे तो याचा रेशो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित रेशो ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचा आहे. तर भावांनो पाहू शकता आपले फोटो जे आहेत ना ते व्यवस्थित आपले बीट मार्कला सेट झालेले दिसतील. तर भावांनो हे सर्व व्यवस्थित फोटो असे ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड केल्यानंतर 9.0 या बीट मार्कपासून आपले सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करून घ्यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हा फोटो दिलाय बॅकग्राऊंड याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आता आपल्याला भावांनो व्यवस्थित सर्व मटेरियल ॲड करून घ्यायचं आहे. तर भावांनो हा बॅकग्राऊंड फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हे पीएनजी दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरवरती जाऊन याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित साईज कमी केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला टेक्स्ट पीएनजी दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर आता भावांनो या फोटोला इफेक्ट व्यवस्थित द्यायचा आहे. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो आपण जे बीट मार्कला छोटे छोटे फोटो ॲड केले आहेत ना त्या सर्व फोटोंना हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित हे भावांनो सर्व इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे त्या फोटोंना आणि उरलेल्या फोटोंना सुद्धा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे हे लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहेत. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो ओव्हरली व्हिडिओ दिलाय तो ओव्हरली व्हिडिओ सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ म्हणजे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि वाढलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट कट केल्यानंतर सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर सिम्पली पाहू शकता भावांनो हा व्यवस्थित असा इफेक्ट सुद्धा दिसून जाईल. आणि भावांनो तुम्हाला इथं काय करायचे 9.25 या बीट मार्कपासून पुढच्या सर्व बीट मार्कांना रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन तुम्हाला पांढरा कलर ठेवायचा आहे. आणि भावांनो हा 1 सेकंदासाठीच ठेवून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. पुन्हा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि व्यवस्थित पुढच्या बीट मार्काला पेस्ट करून घ्यायचे आहे. तर भावांनो असे व्यवस्थित हे रेक्टँगल सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे. जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तरी ते सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत. उरलेल्या सर्व फोटोंना इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे फॉन्ट मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, मटेरियल मिळून जाईल. उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ठेवा, व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला भावांनो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा त्याचा व्हिडिओ शेअर करा, त्याच्यावरती भावांनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईन. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.